नमस्कार मित्रांनो, चला तर पाहूया धम्माल मराठी विनोद। कॅनडामध्ये म्हणे तरुण सरकार चालवतात, पण म्हाताऱ्यांना पेन्शन देतात, आणि आपल्याकडे म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात आणि पेन्शन पण स्वतःच घेतात। मंगू विचारतो, राग आल्यावर बायका नवऱ्याशी बोलत नाहीत हे ठीक आहे, पण त्या भांडी का पडतात हे समजत नाही। चिंगू, कारण भांड्यावर नवऱ्यांचं नाव असते, म्हणून नवऱ्याला उचलून उचलून आपटल्याचं समाधान मिळते। नवरा, कशी आहेस तू? मला मिस करत असशील म्हणून कॉल केला होता। बायको, एवढं प्रेम उतू जात होतं तर सकाळी सकाळी कशाला भांडता? नवरा शांत होतो, विचार करतो, याच्या आईला हा तर घरचा नंबर लागला। चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली। अमेरिकेमध्ये या मशीनने 1 दिवसामध्ये 13 चोर पकडले। जपानमध्ये 9 दिवसात 30 चोर पकडले आणि मशीन इंडियामध्ये आणली, 2 तासात मशीनच चोरीला गेली। बायको, काय हो, तुम्ही दारूवर एवढे पैसे का उधळता? नवरा, तू ब्युटी पार्लरवर एवढा पैसा का खर्च करते? बायको, तो तुमच्यासाठी, मी तुम्हाला सुंदर दिसावी म्हणून। नवरा, मी सुद्धा तुझ्यासाठी दारू पितो, तू सुंदर वाटावी म्हणून। स्त्रियांच्या गोड समस्या। सासूला सून आणि सुनेला सासू चांगली मिळत नाही, आणि धाकटीला थोरली आणि थोरलीला धाकटी जाऊ चांगली मिळत नाही, आणि राहिला नवरा, तो आजपर्यंत कोणाला चांगला मिळालाय? प्रत्येकाला सून घर जोडणारी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ असा होता की घर पहिल्यापासूनच फुटलेले आहेत, आणि मग आता मुली येऊन म्हणजे काय फेवकाऊट घेऊन येतील आणि घरातील माणसं जोडत बसतील काय? सासू हा प्राणी पण ना किती विचित्र असतो राव। तिला वाटते माझ्या नवऱ्याने फक्त माझं ऐकावं, आणि माझ्या सुनेच्या नवऱ्याने पण फक्त माझं ऐकावं। मुलीचा बाप, हुंड्यामध्ये काय घेणार जावाई बापू? मुलगा, मला हुंडा ही गोष्ट आवडत नाही। मुलीचा बाप, हुंडा म्हणजे गिफ्ट असतं जावाई बापू। मुलगा रागात, हुंडा म्हणजे गिफ्ट, लग्नानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून पोटकी मागू नका म्हणजे झालं। नवरा, मी लवकरच मरणार आहे, पण त्याचा एक इलाज आहे, मी दुसरं लग्न केलं तर वाचेल, तर मला सांग, मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करू की शेजारणीसोबत करू? बायको रागात, तुमचा अंतविधी जाळून करू का पुरून करू? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। असेच रोज माझी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या।
तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत देखील व्हिडिओ शेअर करत जा, ज्यामुळे त्यांना पण हसता येईल. हसत रहा, हसवत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खुश रहा.